नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. उधळा गुलाल वाजवणारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, अमा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य हे सारे करीतो शक्य एका क्षणात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे अम्मास. स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरूनच आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपती बरोबर खेळायला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि तोवर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परमब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तेथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडाही असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तेथे काही दिवस वास्तव्यास होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले व सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार
अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला सोहळा साजरा करूया. बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.